दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। ऑनलाईन ग्राहक मिळवून लॉजमध्ये चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी कारवाई केली आहे। नवी मुंबई शिरवणे MIDC मधील राज इन लॉजमध्ये हा प्रकार चालत होता। त्याची माहिती मिळताच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने सापळा रचून कारवाई केली आहे। लोकॅन्टो या साईटवरून नवी मुंबईत ऑनलाईन वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या पथकाने बनावट ग्राहक तयार केले होते। या ग्राहकाने दलालाला ऑनलाईन संपर्क साधला असता त्याने ग्राहकाला महिलांचे फोटो पाठवले होते। त्यानंतर ग्राहकाला शिरवणे MIDC मधील राज इन लॉजमध्ये बोलावण्यात आलं होतं। काही वेळानंतर दलाल त्या ठिकाणी महिलांना घेऊन आला होता। यावेळी लॉज बाहेर सापळा रचून बसलेल्या पथकाने छापा टाकला। त्यामध्ये दलालानं शिरवणे गावातील इमारतीमध्ये इतरही महिला लपवून ठेवल्या असल्याचं समोर आलं। यामुळे त्या ठिकाणी देखील छापा टाकला असून एकूण 11 महिला मिळून आल्या। दलालामार्फत त्यांना देह विक्री करायला लावली जात होती। या महिलांची सुटका करून किशोर साव, सुरेंद्र यादव, साहिल मंडल आणि पुरुषोत्तम शेट्टी यांच्यावर तुर्भे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। RK लॉज हा दलालांमार्फत केवळ वेश्या व्यवसायाला वापरला जात होता। यामुळे तिथे येणाऱ्या ग्राहकांची नोंद देखील ठेवली जात नसल्याची माहिती मिळत आहे। लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।